सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। उसके पास वो फटाके भी होते, फटाके बॉम्ब भी थे। वो शूटिंग के लिए चाहिए बोला था, फटाके लगाएंगे, बजाए उसने फटाके बॉम्ब। वो घातक था वो, कि वो उस दिन क्या फटा गया तो बॉम्ब भी फुट गया तो कितना होता, सब पेट जल जाता सब। 1 करोड पाहिजे त्याला एका मुलांकडून. माझे बुडलेत 2 करोड बुडले. त्या लोकांना सांगायचं पालकांना, तो आम्ही मुलांच्या जीवाशी खेळू नको. त्या मुलांकडे बंदूक धरलेले की हे बल लावले त्या ठिकाणी. CCTV सगळे काढून टाकले त्यांनी. Hello viewers, Mumbai witnessed some unprecedented dramatic scenes on October 30 where 17 small children were held hostage at the RA studios in Mumbai's Powai area. Now we all know that the man behind this, the man who orchestrated this, who planned this, Rohit Arya, he was killed in the police firing. He lured the children in the name of a fake audition and then he kept the hostage. Now we all know the whole story, but what we don't know is the sorrow, the horror, the concern, the pain of these parents who were concerned about their small children who were kept inside. Free Press Journal spoke to the family members of one of the children who was there inside, who was held as the hostage. Narayani Jadhav, 10-year-old, came all the way from Kolhapur for her audition process. She and her maternal grandmother were held inside as the hostage. They explained to us the whole drama and how the whole incident unfolded. स्टुडिओमध्ये रोज आम्हाला बाहेर बसवायचा. तर काल काय केलं त्याने, मला एकटीला आत बसवलं मुलांसोबत स्टुडिओमध्ये. AC रूम मध्ये मला आणि मुलांना बसवलं. आणि नंतर मग त्याने काय केलं, बाहेर लॉक लावला शटरला. 2 कुलूप लावले मोठे मोठे. आणि बाहेर बॅनर होते ना मुलांचे, त्यांनी पॅक केलं. पहिला बॅनर लावलेला असताना दुसऱ्या दिवशी पण एक बॅनर लावला त्याने, नवीन फोटो लावून. काहीतरी सांगायचं का, तर त्याला पॅक करायचं होतं म्हणून दुसरा पण केला त्यांनी बॅनर. असे 3 साईडला त्याने पॅक करून टाकलं आणि शटर बंद केलं आणि मुलांच्या आई वडिलांना एकदम बाहेर काढलं. शटरच्या पण गेटच्या पण बाहेर काढलं, आत घेतलं नाही गेटच्या. हे 2 गेट होते त्या बिल्डिंगला, तर ती गेट एक होतं तिथं पॅक केलं आणि दुसऱ्या गेटला ना त्यानं कुलूप लावलं. त्या गेटला पण कुलूप लावलं. तुम्हाला जखम कशी झाली? मग मुलांना घेऊन त्यानं ना थोडी मुलं नेली शूटिंग करायचं दाखवून. वाकून वाकून चाला म्हणून त्यानं भिवून चाललोय असं दाखवलं शूटिंग. कारण शूटिंग करत पण नव्हता. नेलं वरती त्यानं दुसऱ्या माळ्यावर. आणि मग एक अर्धा 1 तासाने ना मला बोलला, आजी चला वरती शूटिंग करायची. नाही, काच फोडली म्हणून तो बाहेर आला. उघडत नव्हता दार. फोन करत होता पालकांना की 1 करोड द्या, असं तर सोडणार तुमची मुलं. तशी ते घाबरत होते. बाकी पालकं कुठे होती? सगळी बाहेरच होती, गेटच्या बाहेर काढली त्यांना. मी तेवढी आत आणि मुलं होते. मुलं आणि मीच फक्त होते आतमध्ये. तुम्ही आतमधून पॅरेंट्सला काय? आणि वरती गेल्यावर ना वर नेलं आम्हाला, राहिलेली मुलं आणि मला. आणि नेलं, मी दार लावून आम्ही त्या मुलांना खायला घातलं. आम्हाला कायच माहिती नव्हतं तोपर्यंत, काय झालं हे माहितीच नव्हता प्रकार. तर मी खाली वाकून बघितलं, त्यानं पॅक केलेलं. काचेचा दरवाजा होता, सगळा शटर हे होतं आणि त्याला काळा पडदा त्याने पॅक केलेला. मग मी एक पडदा थोडासा फाडला. म्हटलं दंगा कसला होतोय खाली, ओरडी बायकांचा आवाज येत होता, मुलांच्या आईंचा आणि वडिलांचा. मी मुलीला फोन केला. म्हटलं काय झालंय, एवढा दंगा पळापळी करताय, रडताय, सगळीच रडताय. म्हटलं काय झालं, तर ते म्हणायला लागले की असं मुलांना कोंडले. अगं बेबू कुठं आहे, नारायणी कुठं आहे, आणि रडतीये ती. मी म्हंटल हे बघ इथं आहे. म्हंटल तुम्ही कशाला हाल करून घेताय, माझ्याजवळ आहेच सगळी मुलं. म्हंटल रडू नका कुणीच. आणि मी एक मुलांना उचलून दाखवलं. मी हे बघा इथं आहे, हे आहे, इथं ते आहे. सगळ्या लहान मुलांना उचलून दाखवलं आणि मोठी मुलं त्यांना दिसत होती काचेतून. मी हात केला, हाय शांत बसा. आणि फोनवर पण सांगितलं मी. त्याच्या मागण्या काय होत्या? 1 करोड पाहिजे त्याला एका मुलांकडून. माझे बुडलेत 2 करोड बुडले. त्या लोकांना सांगायचं पालकांना
की माझे 2 करोड बुडलेले मला पाहिजेत. कोण मुख्यमंत्री असताना बुडलेत पैसे. त्यांनी मुलांना काही त्रास दिला? काय नाही त्रास, फक्त फोनवरती रडत होती मुलं घाबरून, गन दाखवलेला रोखून त्या मुलांवर. गण मुलांवर रोखला. हा, रोखून फोटो पाठवले, व्हिडिओ कॉल केला मुला आई वडिलांना. मग तशी ते घाबरले आई वडील. ते पण नंतर मला कळालं, पोलीस आले आणि त्या मुलांच्या रूम मध्ये गेले, त्या आर्याच्या रूम मध्ये गेले. आर्याच्या रूम मध्ये गेल्यावर ना त्यांनी त्याला सांगितलं, तुला काय पाहिजे ती देतो आम्ही, मुलांच्या जीवाशी खेळू नको. त्या मुलांकडे बंदूक धरलेले, त्या मुलांकडे ती व्हिडिओ आम्ही रात्री बघितला. आणि मग ते ऐकत नाही म्हणून त्यांनी गोळी घातली पायावर. मग खाली पडल्याला पण दिसला टीव्हीवर. गोळी घातली? पोलिसांनी. कुणाच्या पायावर? त्या आर्याच्या. मग म्हणजे करावंच लागले त्यांना, मुलं त्याने पकडलेले ना. ऐकत नव्हता, त्याला गोळी धरली तरी ऐकत नव्हता. नाही म्हटलं, मला करोड रुपये द्या तर सोडणार त्यांना, मुलांना. मग त्यांनी गोळी घातल्यावर मग खाली पडला आणि मग मुलांना घेऊन बाहेर आले. म्हणजे मेलाच त्यो, असं मला टीव्हीला दिसलं रात्री. मी आणि प्रियांका तिथंच बसली, ती आली नाही. या 17 मुलांना तुम्ही दिलासा कसा दिला? म्हणजे त्यांना, हा, मी म्हणले की शूटिंग चाललंय, भिवू नका. त्यांना माहित होतं मुलांना आई वडिलांचं शूटिंग करणार आहेत. कसं करणार आहेत की मुलांना पकडलंय, तिकडं गोळीबार झालाय आणि पळापळी चालली आई वडिलांची, असं त्यानं सीन केला तयार. फक्त सांगितलं, शूटिंग केलं नाही काय नाही. शेवटच्या दिवशी नुसता सांगत होता, तुम्ही इकडं पळायचं, तुम्ही तिकडं पळायचं, आम्ही रॉकेलचा कॅन घेऊन येणार, तिकडं पेटवलेलं दाखवणार. त्याच्याकडे रॉकेल पण होतं? रॉकेल होतं, अजून काय काय होतं पिशवी भरून. आणि सगळे सीसीटीव्ही त्यानं बदलले. काय केलं काय माहिती, हे बल लावले त्या ठिकाणी. सीसीटीव्ही सगळे काढून टाकले त्याने आमच्या समोर बुधवारी. तर आम्हाला काय वाटलं, काहीतरी बिघाड आलाय, असं का चालते रे ती काढ, असं का चालते रे ती काढ, असं करून त्याने बल लावले आणून. भरपूर खर्च केला त्याने, बलाचा केला आणि सीसीटीव्ही काढून टाकले. प्लॅनिंग केलं? हा, केलं ते. पण असं आम्हाला वाटलं नाही की असं करणार आहे. आणि बल्ब बिघडले असेल म्हणून बल्ब बंद करायचा, और खर्च पण केला त्याने बल्ब बंद करायचा. मेरी बेटी थी, वो सुबह से चल रही थी, हमें 9, 9:30, 10 बजे उधर आ गए. वो उनका ऑडिशन चल रहा था, हम सब लोग बाहर थे. वो अंदर करके वो बोल रहे थे अभी हम उनका शूटिंग हम चल रहे हैं. हम सब बाहर होते, 1 घंटा हो या 2 घंटा हो गया, हमको बोला कि चल रहा है पूरा. अभी कुछ और हम उधर गए तो दरवाजे का लॉक सब किया था. हमको खोलो क्या हुआ, नहीं बोले शूटिंग चल रही. 2-3 घंटे हो गए. फिर हमको उनको बोला कि क्या प्रॉब्लम क्या है तुमने, कि क्या हो गया उधर अंदर सब. वो बोल रहे थे कि हम पुलिस कमिश्नर को बुलाए, पुलिस में सब आए लोग आए. वो भी बोल रहे थे, उनको बोला कि उन्होंने फ़ोन किया पुलिस कमिश्नर की, रोहित से, कि बोले क्या हुआ, वो छोड़ दो वो बच्चों को, बच्चों छोटे बच्चे, वो उनको क्या तो धोखा है सब. वो बोला कि 2 करोड़ रुपए चाहिए, 3 करोड़ 4 करोड़ चाहिए, तो बच्चों को हम छोड़ देते हैं. रोहित शर्मा वो ऐसा नहीं करने का बोले, पुलिस कमिश्नर बोले ऐसा मत करो. धमकी क्या दी? धमकी दे तो मैं उनको गोली मार दूंगा बोली थी, गोली मारूंगा. अगर पैसा नहीं मिले तो गोल मारूंगा, उनको मैं छोड़ूंगा नहीं बोला था. पुलिस कमिश्नर बोल रहे थे ऐसा नहीं करने का. वो छोटे बच्चे उन्होंने क्या किया है, वो सब नहीं, तुम्हारे आई तो सब दूंगा मैं, बच्चे से पैसा वैसा दूंगा, उनको छोड़ दो. वो नहीं बोला, पहला पैसा दो फिर बच्चों को छोड़ता है. वो नहीं खेला तो वो पुलिस कमिश्नर बोल के मैं भी बोला. ऑडिशन कितने दिन से चल रही? ऑडिशन 26 से चल रही थी, 26 से 29 पर चल रही थी ऑडिशन उनकी. और 29 को ही खत्म हुई. कौन रिजेक्ट भी, कौन थोड़े लोग उधर से गए. मैं भी पण बोला उस दिन उनको. किस चीज़ का ऑडिशन था? पिक्चर का फिल्म था बोला, तो तारक मेहता का फिल्म में आने वाला है, 4th फिल्म है बोला. अभी उसका ऑडिशन चल रहा है सब, और मुझे सब लोगों को प्रैक्टिस के लेना पड़ता है मेरे को बोला. और दिसंबर को बोला शूटिंग है बोला. थोड़ा सिखाता है, ब्रेक लेता है वो, ऐसे ही दिन ऐसा ही कर निकालता था. 29 को वो आया ना, वो ख़त्म होने वाला था. 26 से 29 पर हुआ. वो बोला, मैं भी बोला सर को अभी वो मेरा हो गया, हम लोग चले जाते हैं. मतलब हमको, मेरी 10-11 साल की भी बेटी है मेरी. हाँ, कहाँ से हो? कोल्हापुर से आए कोल्हापुर से खास ऑडिशन के लिए. और उसका सिलेक्शन पण उसका हो गया था.
इसलिए आए थे यहाँ। चाइल्ड आर्टिस्ट है, उसने सीरियल में संत गजानन, डॉक्टर पिक्चर में हेडगेवार, तुळजा भवानी, ये सब उसने नहीं किया है, सब किया है उसने। यानी क्या 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 घातक चीज़ें थी उसके पास वो फटाके भी होते, फटाके बॉम्ब भी थे, वो शूटिंग के लिए चाहिए बोला था, फटाके लगाएंगे, बजाए उसने फटाके बॉम्ब बजाए थे। रॉकेल भी हाँ रॉकेल यूज हुए, ऑयल रॉकेल भी थी, सब था उसके पास। हम भी बोले थे वो छोटे बच्चे वो तो वो बहुत घातक था वो, कि वो उस दिन क्या फटा गया था, वो बॉम्ब भी फूट गया तो कितना होता, सब पेट जल जाता सब।